निलेश राणेचं अकलेचे तारे पाहण्याकडे काय करणार आहे? वरवंटा फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देऊ शिक्षा करायची तेवढी करणारच. नारायण राणेने करावे आरोप, त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे, कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी. तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक नारायण राणेंना करावेच लागेल. लढत पुण्यामध्ये होणार हा प्रश्न अखेर सुटलेला आहे. तुमच्या समोर नारायण राणेंचं आव्हान आहे. आता प्रतिक्रिया काय असणार? देव पावला मला. बरं, म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका? प्रतिक्रियेचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देऊ शिक्षा करायची तेवढी करणारच. बरं, मला सांग, सातत्याने तुमच्यावरती वेगळे आरोप होत आहेत. म्हणजे अर्थात उमेदवारी जाहीर नव्हती झाली, पण राणेंनी प्रचार मात्र सुरू केला होता. अगदी भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, तुमच्यावर ठेकेदारी मागितली जाते, अशा प्रकारचे आरोप केले गेलेले. त्याला आज काय उत्तर देणार आहे का? निधी देखील खर्च झाला नाही अशा प्रकारचे देत आरोप नाही. निलेश राणे सारखा बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो, त्याला फार मी किंमत देत नाही. अरे, विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम डीपीओ कडे असतं. तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असला मूर्खपणाचे आरोप केले नसते. 100% निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्यावेळेला डीपीओ देतो त्यावेळेला निलेश राणेचं अकलेचे तारे पाहण्याकडे काय करणार आहे? केवळ संपूर्ण निलेश राणेचं अकलेचे तारे पाहण्याकडे काय करणार आहे? भविष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायक राऊतचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा अमित शहानी जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटेल ते मी हरायला तयार आहे. परंतु निलेश राणेंसारख्या बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही. नारायण राणेने करावे आरोप, त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे, कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी. बरं, नारायण राणेंचा म्हणणं आहे की 2.5 लाखांना आम्ही ही सीट जी आहे ती काढू. मात्र असं असलं तरी सलग 3 वेळा या मतदारसंघांमध्ये, त्याच्या अगोदर पण देखील 2 वेळा नारायण राणेंचा पराभव झाला शिवसेनेला. आताची लढत जी आहे ती कशा पद्धतीने? तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक नारायण राणेंना करावेच लागेल. त्यामध्ये तडजोड नाही, अजिबात तडजोड नाही. आणि कोकण आहे, कोकणामध्ये नारायण राणे, निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही. अरे, स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणारे, आमच्या भास्करराव जाधवना घाणेरड्या शब्दात शिव्या घालणारे अशा औलाद ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं.